राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईला देखील काल रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आज मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी कुर्ला, सायन, मशीद बंदर या स्टेशनवर पाणी साचलं। आता या पाण्याचा पूर्णपणे निचरा झालाय। मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गाची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। दरम्यान लोकलच्या काही फेऱ्या रद्दही करण्यात आल्यात। लोकल अपडेट्सची अधिकची माहिती देखील आता प्रशासनाच्या वतीने वारंवार दिली जाते। कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या या संदर्भातली माहिती देखील आता रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। तर मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने आहे। मुंबईकरांच्या जीवनमानावर मोठा परिणाम या पावसाने केल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण रुळांवर देखील पाणी साचलं आणि रेल्वे वाहतूक मंदावलेली आहे। तर मुंबईच्या चर्चगेट स्टेशनच्या परिसरामध्ये मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी सोबत जोडतायत। तर सीएसएमटी परिसरामध्ये उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। पहिल्यांदा उमेश यांच्याकडे मी जातोय। उमेश, आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचलेलं होतं। लोकल सेवेवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही काही लोकलच्या फेऱ्या उशिराने धावत आहेत। सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, सध्याची अपडेट्स काय आहे? नक्की शुभम, मोठा फटका जो येतो रेल्वे प्रवाशांना, खास करून जे लोकल प्रवासी आहेत त्यांना बसलेला आहे। सकाळपासून जवळपास 1 ते 1.5 तास उशिराने जे आहे ती मध्य रेल्वेची वाहतूक होती, तर हार्बर रेल्वेच्या जवळपास 30 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या। आता पण जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर अजूनही पूर्वपदावर सेंट्रल रेल्वे आलेली नाही आहे। जवळपास जे मुख्य रेल्वे मार्ग आहे त्याच्यावरती 20 ते 25 मिनिटे जे आहेत ते उशिराने रेल्वे धावते। तर हार्बर मार्ग जो आहे तो देखील जवळपास अर्ध्या तासा उशिराने। आता मी सीएसटी रेल्वे स्थानकाच्या इथे उभा आहे आणि आपण पाहू शकतो अजूनही लोक जे आहेत ती रेल्वेची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी अजूनही रेल्वे आलेल्या आहेत। हार्बर जी रेल्वे आहे ती जवळपास अर्धा तास उशिराने चालते। सेंट्रल रेल्वे जवळ जे आहे तर 20 ते 25 मिनिटे उशिराने आहे। त्याच्यामुळे लोक जे आहेत प्रवासी आहेत ते वाट बघतात। उमेश, प्रवाशांना देखील याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया आपल्याला घेता येतील का? नक्कीच काही प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू की नेमका आज त्यांचं सर आप सुबह आए थे रेलवे से, तब क्या परिस्थिति थी और आप अब घर जा रहे हैं, अभी क्या परिस्थिति? इट्स नाउ ओके बेटर। सुबह क्या परिस्थिति? सुबह तरफ फ्लडिंग था। कितना देर 1 आवर। तो अभी चलो, अभी भी आधा घंटा देरी पे चल रही है रेलवे। तैयारी नहीं है रेलवे की, ऐसा लग रहा है आपको? तैयारी है सर। सुबह आया था 2 घंटे में मुमरा से इधर आए वीटी। 2 घंटे लगा सर। हाँ, अभी जा रहे, अभी 15-20 मिनट गाड़ी लेट चली सर। बहुत प्रॉब्लम होती है हमारे को। हाँ, सकाळपासून किती ट्रेनला किती मज्जी बंदरला जवळ 1 तास गाडी थांबली होती। हार्बर लाईनचे खूप मोठे प्रॉब्लेम झाला। महाराष्ट्र शासन याच्याकडे लक्ष येत नाही, बीएमसीला लक्ष येत नाही। याच्याकडे बीएमसीने आणि महाराष्ट्र शासन खूप लक्ष दिलं पाहिजे। प्रशासन पण कुठे कमी पडतंय का? कारण रेल्वे प्रशासनाकडनं पण या सगळ्या तयाऱ्या केल्या गेल्या पाहिजे होत्या। हो, रेल्वे प्रशासन बघावे, नेहमीचाच प्रॉब्लेम आहे। दरवर्षी हा प्रॉब्लेम असतो। पाऊस आला की नेहमीच रेल्वे बंद पडते, उशिरा होतात। तर याकडे सरकारी लक्ष दिलं पाहिजे होतं। याकडे बिलकुल सरकार लक्ष येत नाही आणि रेल्वे प्रशासन पण लक्ष येत नाही। रेल्वे प्रशासनाकडे लक्ष दिलं पाहिजे। सर ये रोज का नाटक है, रोज का नाटक है। गाड़ी 15 मिनट लेट, 20 मिनट लेट। 15-20 दिन से ऐसा, रात को 6 बजे जाओ तो 7 बजे की गाड़ी आधा घंटा लेट, 15 लेट। इंसान को कितना प्रॉब्लम होता है। हैंडीकैप में भी बहुत प्रॉब्लम होता है। तर शुभम, आपण पाहू शकतो की सर्व जे प्रवासी आहेत त्यांच्या जे म्हणणं आहे किंवा त्यांचं जे मत आहे, रेल्वे प्रशासनाकडनं योग्य त्या तयारी केल्या गेल्या नाहीये। पाऊस हा दरवर्षी त्याचप्रमाणे पडत असतो, वॉटर लॉगिंग त्याचप्रमाणे होत असते। हे सगळं माहीत असून देखील रेल्वे जे प्रशासन आहे ते या सगळ्या बाबतची तयारी का करत नाही असा प्रश्न देतो इथे सर्व प्रवासी विचारताना पाहायला मिळतात। शुभम, अगदीच उमेश, प्रवाशांचा कसा खोळंबा झालाय त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्याला कळलेलंच आहे। चर्चगेट परिसरात देखील मोठा परिणाम वाहतुकीवर, अर्थातच लोकल वाहतुकीवर पावसाचा पाहायला मिळाला। चर्चगेट स्टेशनमध्ये मोठी गर्दी देखील प्रवाशांची आहे, कारण जी लोकलची सेवा आहे ती विस्कळीत आहे। 10 ते 15 मिनिटांना उशिराने आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी सध्या चर्चगेट परिसरामध्ये उपस्थित आहेत। मीनाक्षी, सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? रेल्वे सेवेवर सकाळपासून जो परिणाम झालेला होता आता सुरळीत झाले का? कारण अनेक रेल्वे रुळावर पाणी देखील आलेलं होतं, ते सध्या ओसरलंय का? नेमके अपडेट काय आत्ताचे?
निश्चितच शुभम, आपण पाहतोय सकाळपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो मुंबईच्या आणि आसपासच्या परिसरामध्ये पडत आहे आणि याचा कुठेतरी फटका जो आहे तो रेल्वे वाहतुकीवरती पडलेला पाहायला मिळाला। सकाळी अनेक स्थानकाच्या रेल्वे रुळावरती पाणी साचलं होतं, मात्र सध्या पाहिलं तर मी चर्चगेट स्थानकाबाहेर आहे। सध्या इथली जर लोकल सेवा आपण पाहिली तर 5 ते 10 मिनिटं उशिरानं होती, पण सध्या ही लोकल सेवा जी आहे ती आता सुरळीत आहे। मात्र नेहमी जोरदार पाऊस पडला की या सगळ्याच परिसरामध्ये मोठी गर्दी प्रवाशांची पाहायला मिळते, पण तशी सध्या प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत नाहीये। नेहमी जे प्रवासी असतात तेच याच परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत, लोकलची वाट बघतायत। खरं तर आपण पाहतोय की मंत्रालय व शासकीय कर्मचाऱ्यांना आज लवकर घरी जाण्यासाठी परवानगी जी आहे ती शासनाने दिलेली आहे। सोबतच रेड अलर्ट असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की पश्चिम रेल्वे मार्गावरती प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे पाहायला मिळत आहेत। गर्दी फारशी नाहीये, तरी सुद्धा इथल्या प्रवाशांसोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे। सध्या काय परिस्थिती आहे? पश्चिम रेल्वेने तुम्ही प्रवास करत आहात, सकाळी अनेक स्थानकाच्या रेल्वे रुळावरती पाणी साचलं होतं, पण पश्चिम रेल्वेची काय परिस्थिती आहे? पश्चिम रेलवे की परिस्थिति ठीक है, बरोबर चल रही है ट्रेन। तर शुभम, आणखीन काही लोक आहेत, महिला आहेत माझ्यासोबत। अगदी. काय सांगाल, सध्या पश्चिम रेल्वे कशी आहे? सकाळी पाणी साचलं होतं अनेक ठिकाणी, वाहतूक 5 ते 10 मिनिटांनी उशिराने होती, सध्या आत्ताची परिस्थिती काय? आता तर आम्ही आता जस्ट आलोय, त्यामुळे सकाळची परिस्थिती पाहिली तर जोरदार पाऊस, राईट टाइम होती, सकाळी काही प्रॉब्लेम नव्हता सकाळची। आपण लवकर चालला आहात घरी का नेहमीप्रमाणे? नाही, याच टायमाला आम्ही सुटतो। निश्चितच तर शुभम, आपण पाहतोय की पश्चिम रेल्वेवरची वाहतूक सेवा जी आहे, रेल्वे वाहतूक सेवा जी आहे ती सुरळीत आहेत। दरम्यान आपण पाहतोय की अनेक जे शासकीय कर्मचारी आहेत ते आज घरी लवकर परतताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती लवकर जाण्यासाठी हा निर्णय शासनाच्या वतीने जरी घेतला असला तरी सर्वसामान्य मुंबईकर जे आहेत ते सकाळपासून त्रस्त झाले होते, कारण पहाटे जर पाहिलं तर जोरदार मुसळधार असा पाऊस मुंबईत पडला आणि त्यामुळे लोकल सेवा ही विस्कळीत झाली होती। पण सध्या आपण पाहतोय की पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। कुठेतरी आपण पाहतोय उद्या देखील मुंबईसाठी येलो अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे उद्या देखील आणि पुढच्या 24 तासासाठी मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर थोडा वाढू शकतो आणि त्याच अनुषंगाने मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। शुभ अगदीच मीनाक्षी आणि उमेश आपले प्रतिनिधी मुंबईतून आपल्याला महत्त्वाचे अपडेट देत होते। अर्थातच स्टेशनच्या परिसरातली परिस्थिती सुधारते असंच दिसतंय। महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवले त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।